पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चंदा तारानंतर आता तिसरी वाघीण दाखल झाली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रामधून पकडून आणलेल्या या वाघिणीला कोयना अभयारण्यातील घनदाट जंगलामध्ये मुक्त करण्यात आले। तर सह्याद्रीमधील गाईड मंडळींनी या वाघिणीला हिरकणी असं नाव दिलंय। पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून या वाघिणीला पकडण्यात आलं होतं। तिथून तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणण्यात आलं आणि नंतर बोटीनं प्रवास करून तिला शुक्रवारी रात्री सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यामध्ये आणण्यात आलं। तिथे पोहोचल्यावरती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली। तिला पाणी आणि मटण खाण्यासाठी घालण्यात आलं। कोयना अभयारण्यामध्ये वावरत असलेल्या बाजी या वाघाच्या जोडीला ही नवी वाघीण आल्यामुळे कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये पर्यटन वाढीसाठी ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेल्या 3 वाघिणींमुळे सह्याद्रीतलं एकंदर पर्यटनाची वृद्धी होत आहे। पर्यटकांची येण्याची संख्या वाढत आहे, होमस्टेची संख्या वाढत आहे। एकंदरच सर्व भागाचा हा आर्थिकदृष्ट्या आणि संपन्नतेचा विकास होत आहे। याचबरोबर जंगलाचं देखील संवर्धन होत आहे। सह्याद्रीमधले 3 नर वाघ अस्तित्वाला होते, त्याच्या जोडीलाच आता 3 मादी वाघ आलेले आहेत। याच्यामुळे सह्याद्रीमध्ये प्रजनन होऊन यांच्या वाघांची संख्येत वाढ होईल आणि पर्यटकांना देखील लवकरच जिप्सीच्या टूरमध्ये वाघाचं दर्शन अनुभवायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।